करून डार्क कलर कशाप्रकारे आपल्याला बेसवरती अप्लाय करायचा आहे ते तर आपण पाहिलं. पण आणखी तुमच्यासोबत मला एक टिप्स आणि ट्रिक्स शेअर करायची आहे. ती म्हणजे आपण ज्याही वेळेस 2 लेयर 3 लेयर केक बनवत असतो ना, त्यावेळेस आपण घाईघाईमध्ये बेस आहेत ते आयसिंग करून घेतो आणि तसेच एकावरती एक ट्रान्सफर करतो. मात्र तसं न करता आपल्याला 10 ते 15 मिनटं आपले बेस आहेत आयसिंग केलेले ते सेट व्हायला ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये आणि नंतरच आपल्याला अशा प्रकारे सेट करायचे आहेत. तर इथे पाहू शकता मी घाईमध्ये ट्रान्सफर केल्यामुळे कशाप्रकारे आपल्याला जी काही व्हिप क्रीम आहे रिटर्न आपल्या हातालाच आपल्या बोटांनाच लागून येते. त्यासाठी आपल्याला इथे अगोदर थोडंसं 10 ते 15 मिनटं सेट व्हायला ठेवायचं आहे बेस आयसिंग केलेला आणि नंतर एकावरती एक लेयर्स आहेत त्या ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर इथे मी ग्रास नोझल घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ग्रास काढून घेतलेला आहे आपल्या पूर्ण केकवरती आणि आपल्याला मोठू पतलू थीम आहे ती व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची आहे.